गटामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. एका 2 3 न म्हणता ABCD E पर्यंत त्यांनी ग्रुपिंग केलेलं आहे. तर ABC हा जो आहे हा कॉमन ग्रुप आहे. जसं पृष्ठ, थर्माकॉल, छोटं मोठं लिक्विड, ऑइल, डालडा, समथिंग हे सगळं याच्यामध्ये येतं. डीमध्ये फॅक्टरीमधलं जे आयर्न फायर असते, लोखंड पण जळते. लोखंडी जळते? हो. काही मेटल्स आहेत जे स्वतःहून पेट घेतात, फॉस्फरस वगैरे समथिंग. काही होईल, स्पार्किंग, शॉर्ट सर्किट, ते सगळे ईमध्ये मोडते. असे 5 गट तयार केलेले आहेत. मग प्रत्येकाला कन्फ्युजन होतं की 5 गटावर कोणता सिलेंडर वापरायचं, कसं वापरायचं, काय वापरायचं. म्हणून आता एक कॉमन कन्सेप्ट तयार झालेला आहे. ABC हे पहिले जे कॉमन लोकांसाठी जे 3 गट आहेत हे प्रत्येकाजवळ असतातच, पृष्ठापासून तर थर्माकॉलपर्यंत, फोमपासून तर ऑइलपर्यंत. हे ABCसाठी हे सिलेंडर तयार करण्यात आले. म्हणजे आता कन्फ्युजन नाही आहे की कोणती आग लागली तर कोणतं सिलेंडर घेऊ. हा ब्रॉड सेक्टम आहे, खूप मोठा क्षेत्र यांनी कव्हर होऊन जातं. म्हणून हे ABC असं. CO2 सिलेंडर म्हणजे लिक्विड कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये असते. CO2चा सिम्पल कन्सेप्ट आहे की इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण एक तर जवळ जाऊ शकत नाही जेव्हा स्पार्क चालू आहे किंवा त्याचा फायर चालू आहे. आणि इलेक्ट्रिकचा फायर मेल फिमेल एकत्र आल्यामुळे होणारा फायर आहे. थोड्या एरियामधलं ऑक्सिजन चाललं जातं. ऑक्सिजन गेल्यानंतर तिची जी आग आहे ती बंद पडून जाते. आम्ही याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये शूट करताना CO2 पोटात भरतो. बरोबर. आलं का लक्षात? तो याच्यासाठी भरतो की तो स्पेस मिळण्यासाठी. आणि नंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाल्यावर तो काळजीनं तो बाहेरही काढतो. तो असा निघत नाही तर त्याच्यामध्ये नॉर्मल सलाईन टाकतो पोटात. ABC सिलेंडरमधली जी पावडर आहे ती किचनमध्ये न वापरण्यामागचं रिझन, जर खाण्यापिण्याच्या वस्तूवर ही पावडर गेली तर ती वस्तू खाण्यायोग्य राहत नाही आणि ती खाऊ पण नाही. जनरली जर ही आपण वापरली आणि आपल्या श्वासा थ्रू आतमध्ये गेली तर त्याने काही फार मोठा काही फरक पडला किंवा खूप मोठा त्रास झाला असं काही ऐकण्यात नाही. या सिलेंडरनी 100% आग विझणार असं मुळीच नाही. पण आग जळण्याची क्षमता जी 100% जर पकडली तर ती फक्त 20%च राहील. आणि कमी झालेली आग ही विझवणं सोपं जाईल. महत्त्वाची गोष्ट आहे की आगीला नियंत्रित करणे. लागलेली तर आहेच म्हणून आपण सिलेंडरचा वापर करून राहिलो. आता नियंत्रित करण्यासाठी या पावडरचा वापर असा केला जातो की जिथे आग लागलेली जी वस्तू जळून राहिली त्याच्या अवतीभोवती पहिले पावडर मारायची, जेणेकरून तिथून ती पसरणार नाही, आणि नंतर मधातली आग विझवण्याचा प्रयत्न करायचा. ही एक बेसिक थिअरी आहे. ABC सिलेंडर आईस पण म्हणतात त्याला. आणि CO2 सिलेंडर आणि ABC सिलेंडर वर्षाला रिफिल का करायचं? कारण हे वर्षभर तसंच सतत पडलेलं असतं. हे लोखंडाचं बनलेलं आहे आणि कोणती लोखंडाची वस्तू जर विदाऊट यूज जर पडलेली असेल तर जंग खाईल, वेळेवरती कामा येणार नाही, रस्ट होईल. आणि याच्या आतल्या पावडरमध्ये जर ॲटमॉस्फिअरची असा संबंध आला तर पावडर एवढंच होलं आहे. बरोबर. आणि हे छोटंसं वायसर आहे. हो. आता आपण वापरलंच नाही, वर्षभर कोणी वापरतच नाही, काम पडलं तर इज ओके, पण नाही पडलं तर हे असं होल याच्या आतमध्ये जर गोटे तयार झाले तर ते इकडे येऊन अटकून जातील. त्यामुळे तुम्ही ते वापरू शकणारच नाही. फायर एक्सटिंग्विशर बॉल. हां, फायर बॉल म्हणजे उलटा होऊन जाईल. फायर एक्सटिंग्विशर बॉल. तर विषय असा आहे की या बॉलाचा हे अशा ठिकाणी परमनंटली फिट करून ठेवायचं असतं. कारच्या बोनेटमध्ये आपल्याकडे DP असेल तर DPमध्ये, आणि जिथे कुठं चान्सेस आहेत की इथे आग लागते तिथं ऑलरेडी 1 किंवा 2 ठेवूनच द्यायचे. कुठे गेले तर केस हा ते याच्यात ठेवून याच्यात ठेवून ते फिट करा. बास्केटबॉल सारखा उलटा ठेवला मला वाटतं ते. असं वरतून ठेवायचं असेल तर आणि आतमध्ये ठेवायचं असेल तर. हे काढायला कठीण जाते, ते काढायला सोपं आहे. सोपं करा ना, उलटा करा ना. आपल्याला इमर्जन्सीमध्ये. आणि जिथे तुम्हाला ठेवायचंच आहे DPमध्ये त्या स्टँडची गरजच नाही आहे. हे भिंतीवर लावण्यासाठी आहे. इथे 2 स्क्रू आहेत. हां, असं लावून ठेवून द्यायचं हे इमर्जन्सीला. आणि बोला तुम्ही बोला. आणि आग कशी विझवायची? हां, याला यूज करणं खूप सोपं आहे. हे जो सर्कल दिसतो याचा, ही याच्यातली वात आहे, पूर्ण गोल सर्कलची वात आहे. ओके. त्याच्यामुळे हे कुठेही जरी गेलं तर 20 सेकंदात फुटणार म्हणजे फुटणार. अच्छा, फेकावं लागतं. हां, आगीशी याचा संबंध आला पाहिजे, हिटशी नाही.
अच्छा, आगीशी संबंध आला हा. पाहिजे. म्हणजे हे माचीसच्या काडीनं पेटवायचं आणि आग लागली त्याच्यावर फेकून द्यायचा. हा अच्छा, मग आपोआप हे प्लास्टिक वितळेल, त्याची वाट पेटेल. हे सगळी प्रोसेस व्हायला फक्त 20 सेकंदच लागतील. बरोबर. अच्छा, 20 सेकंद फटाका फुटल्यासारखं ते फुटेल. हा तर याचं फुटण्याचं रिझन काय आहे की असलेल्या जो समूह आहे वस्तूचा हां हां, तो जास्त जोराने पेट घेते आणि बरं. हीट जास्त क्रिएट करते. ओके. ते हीट जास्त क्रिएट झाली की त्याच्यामुळे इतर वस्तूंचा मेल्टिंग पॉईंट वगैरे बघून ते स्वतःच पेटायला लागतात. ओके. हे आपण बॉम्ब टाकला, याच्या आतमध्ये एक सुतळी बॉम्ब आहे आणि याच्यामध्ये खूप सारी पावडर आहे. हां हां, ते बॉम्ब फुटणार पण, ती वस्तू फेकल्या पण जाणार आणि तिथं पावडर पण स्प्रेड होणार. ओके. कोणती पावडर आहे का? हीच जी हीच ABC मध्ये आहे. याला ABCच लिहिलेलं बरं, आहे. याला काही एक्सपायरी डेट असेल? याला काही एक्सपायरी नाही आहे कारण हे रिफिल होत नाही. अच्छा, ओके. हां, रिफिल होत नाही. पण जनरली 3 वर्षापर्यंत असं चालतं असं म्हणते कंपनी. अनुभव असा आहे की विकल्याने गेलं तर 5-5 वर्षापर्यंत पण हे काम करतं. हां, याचं काय कॉस्ट किती पडते? याची कॉस्ट 750-800 रुपयापर्यंत जाते एका बॉलची? एका बॉलची. या बॉल सगळे ह्या साईजचे येतात की वेगवेगळ्या या कपॅसिटीचे येतात? साईजचं येते एक थोडंसं मोठ्या साईजचा येतो. एक साधारणतः वेट किती असतं याचं? याचं 1.5. अच्छा, 1.5. म्हणजे 1.5 जसा किलोपर्यंत. गोळा फेक आहे तसा हा फेकायचा आपण? नाही, असं न फेकता जिथे आग लागणार आहे तिथं स्टोअरच करून ठेवायचा. अच्छा, ओके. म्हणजे तिथे आग लागली की ऑटोमॅटिकली? ऑटोमॅटिकली हे होऊन जाईल, तुमचं ओके. कामच नाही. जसं आपल्या बॅटरीज आहेत हां हां, इन्व्हर्टरच्या. ओके. समजा आपल्या जवळ आला तो हां हां. पाच वर्षांनी फुटणार आहे काय मग तो? हां? जशी एक्सपायरी याची एक्सपायरी होतो नाही, आणि हे गोळे फुटत होतात. राहील. याला प्लास्टिक कोटेड असल्यामुळे वातावरणाशी संबंध याचा येतच नाही, येतच नाही म्हणून त्याची गोळे होणारच नाही. कधीच होणार नाही. खाली एक तर जनरेटर खोली, एक तर जिथं इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या आहेत सगळ्या, तिसरी जागा